श्री स्वामी समर्थ. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, गडद काळोख्या रात्रीनंतरच नवी पहाट होत असते. गेल्या एका महिन्यापासून तुम्ही ज्या गुदमरल्यासारख्या वाटणाऱ्या परिस्थितीचा, ज्या अस्वस्थतेचा आणि ज्या विनाकारण होणाऱ्या खर्चांचा सामना करत होतात, आता त्या अंधारातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. हो, आम्ही जाणतो की समोरचे आव्हान मोठे आहे. जेव्हा 5 ग्रह तुमच्या लग्न म्हणजेच प्रथम भावात येऊन बसतील, तेव्हा मनात विचारांचे वादळ उठणे स्वाभाविक आहे. पण लक्षात ठेवा, वादळं जहाजांना बुडवतात, खडकांना नाही. आणि तुम्ही तर शनीची स्थिर राशी आहात. तुम्ही तो खडक आहात ज्याला हलवणे ग्रहांच्या हातातील गोष्ट नाही. 13 फेब्रुवारी ते 14 एप्रिलपर्यंत हे ब्रह्मांड तुम्हाला 12व्या भावाच्या तुरुंगातून आजाद करत आहे आणि लग्नाच्या सिंहासनावर बसवत आहे. सिंहासनावर काटे नक्कीच आहेत, अंगारक योग आहे, पण एक दिव्य दृष्टी, गुरुदेव तुमच्या डोक्यावर हात ठेवून आहेत. ही वेळ घाबरण्याची नाही, तर आपली ओळख पुन्हा जगासमोर सिद्ध करण्याची आहे. चला तर मग या बदलाचे स्वागत करूया. नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात तुमचे स्वतःचे विश्वसनीय आणि आवडते चॅनल ज्योतिष केंद्र. माझ्या कुंभ राशीच्या मित्रांनो, कसे आहात? मित्रांनो, आज चर्चा होत आहे राशीचक्रातील सर्वात क्रांतिकारी राशीची, म्हणजेच तुमच्या कुंभ राशीची. 13 फेब्रुवारी ते 14 एप्रिल 2026 पर्यंत तुमच्या कुंडलीच्या प्रथम भावात कुंभ राशीत आणि द्वितीय भावात मीन राशीत ग्रहांचा महाकुंभ भरणार आहे. प्रथम भाव म्हणजे तुमचे शरीर, तुमचे मन आणि तुमचे व्यक्तिमत्व. द्वितीय भाव म्हणजे तुमचा पैसा, तुमचे कुटुंब आणि तुमची वाणी. आज आपण वास्तव जाणून घेणार आहोत की कशा प्रकारे प्रथम भावातील अंगारक योग तुमचा राग भडकवेल, पण दुसऱ्या भावातील उच्च शुक्र तुम्हाला मालामाल देखील करेल. विश्लेषण अत्यंत अचूक असेल. कुंभ राशीच्या मित्रांनो, सर्वात आधी तुमचे अभिनंदन. गेल्या 30-40 दिवसांपासून सूर्य आणि मंगळ तुमच्या 12व्या भावात म्हणजेच मकर राशीत भ्रमण करत होते. 12वा भाव म्हणजे हॉस्पिटलच्या फेऱ्या, रात्रीची झोप उडणे आणि फिजूल खर्च. तुम्हाला असे वाटत होते की जणू काही अदृश्य शक्ती तुम्हाला रोखत आहे. पण आता हा वनवास संपत आहे. ग्रह 12व्या भावातून निघून तुमच्या प्रथम भावात येत आहेत. ऊर्जा परत येत आहे. पहिला टप्पा 13 फेब्रुवारी ते 23 फेब्रुवारी. सुरुवात होते 13 फेब्रुवारीपासून, जेव्हा सूर्यदेव 12व्या भावातून बाहेर पडून तुमच्या प्रथम भावात म्हणजेच कुंभ राशीत प्रवेश करतील. तिथे छायाग्रह राहू आधीच कुंडली मारून बसलेला आहे. सूर्य राहूचा हा ग्रहण योग तुमच्या मस्तकावर प्रभाव टाकेल. सर्वात आधी तर कोर्ट कचेरी आणि हॉस्पिटलच्या खर्चावर लगाम लागेल. तुम्ही सुटकेचा निश्वास सोडाल. लग्नात सूर्य राहू असण्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला असे वाटेल की लोक तुम्हाला समजून घेत नाहीयेत. तुमच्यामध्ये एक विचित्र अहंकार येऊ शकतो. सूर्यदेव तुमच्या सप्तम भावाचे 7th लॉर्ड आहेत. लग्नात राहू सोबत असल्याने तुमच्या जोडीदाराचा काहीतरी गैरसमज होऊ शकतो. तुमच्या दोघांमध्ये मी बरोबर आणि तू चुकीचा असा वाद सुरू होऊ शकतो. डोकेदुखी आणि डोळ्यांमध्ये जडपणा जाणवू शकतो. दुसरा टप्पा 23 फेब्रुवारी ते 2 मार्च. आता वेळ येते सर्वात मोठ्या ॲक्शनची. 23 फेब्रुवारीला मंगळदेव देखील राशी परिवर्तन करून प्रथम भावात प्रवेश करतील. आता प्रथम भावावर सूर्य, मंगळ, राहू, बुध आणि शुक्र असतील. मंगळ आणि राहूचा अंगारक योग थेट तुमच्या डोक्यावर परिणाम करेल. कुंभ राशीच्या लोकांनो, ही स्थिती डायनामाइट सारखी आहे. मंगळ म्हणजे साहस आणि राहू म्हणजे वेडेपणा. जेव्हा एकत्र येतात तेव्हा माणसाच्या आत असीमित ऊर्जा भरली जाते. जर तुम्ही या ऊर्जेचा वापर तुमच्या कामात केला तर तुम्ही 10 दिवसात 10 महिन्यांचे काम करून दाखवाल. पण सावधान, तुमचा BP वाढू शकतो. छोट्याशा गोष्टीवर तुम्हाला इतका राग येईल की तुम्ही स्वतःचेच नुकसान करून बसाल. गाडी अतिशय सावकाश चालवा. घाईघाईत पडण्याची किंवा दुखापत होण्याची भीती आहे. 23 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान रागाच्या भरात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. राहू तुम्हाला भ्रमित करेल. या काळात गुरुची दृष्टी तुमचे सर्वात मोठे रक्षक बनेल. हीच ती वेळ आहे जेव्हा भाग्य तुमच्या सोबत उभे आहे. तुमच्या 5व्या भावात मिथुन राशीत देवगुरु बृहस्पती संचार करत आहेत. 5वा भाव पुण्याचा आहे. तिथून गुरु आपली 9वी दृष्टी थेट तुमच्या लग्नावर टाकत आहेत. ही दृष्टी अमृतासारखी आहे. याचा अर्थ असा की राहू आणि मंगळ कितीही धुमाकूळ घालू द्यात, गुरुदेव तुमची बुद्धी भ्रष्ट होऊ देणार नाहीत. जेव्हा तुम्ही पडणार असाल तेव्हा एखादी ईश्वरीय शक्ती तुम्हाला सावरून धरेल. विद्यार्थ्यांसाठी आणि संतती सुखासाठी गुरुदेवांची ही दृष्टी वरदान ठरेल. तुमची निर्णय घेण्याची क्षमता योग्य सिद्ध होईल. तिसरा टप्पा
2 मार्च ते 15 मार्च. लग्नातील या वादळाच्या दरम्यान 2 मार्चला थंड हवेची एक झुळूक येईल. शुक्रदेव जे तुमच्या सुखभाव आणि भाग्यभावाचे स्वामी आहेत, ते लग्नातून बाहेर पडून दुसऱ्या भावात मीन राशीत जातील. मीन राश ही शुक्राची उच्च राशी आहे. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा महालक्ष्मी योग आहे. याचे चमत्कारी परिणाम मिळतील. दुसरा भाव धनाचा आहे. भाग्यभावाचा स्वामी तिथे उच्च होऊन बसेल, याचा अर्थ असा की अडकलेला पैसा, बोनस किंवा वडिलोपार्जित संपत्तीतून अचानक लाभ होईल. बँक बॅलन्स वाढेल. आत्तापर्यंत जो राग तुमच्या जिभेवर होता, आता तिथे सरस्वती माता विराजमान होईल. तुम्ही तुमच्या गोड बोलण्याने सर्वांची मने जिंकून घ्याल. खाण्यापिण्याचे आणि घरात उत्सवाचे वातावरण असेल. चांगले जेवण, नवीन कपडे आणि दागिने खरेदीचे योग बनतील. चौथा टप्पा 15 मार्च ते 14 एप्रिल. आता कथेचे अंतिम आणि गंभीर वळण. 15 मार्चला सूर्यदेव प्रथम भावातून बाहेर पडून दुसऱ्या भावात पर्याय मीन राशीत प्रवेश करतील. तिथे तुमचे राशी स्वामी कर्मफलदाता शनिदेव संचार करत आहेत. दुसऱ्या भावात सूर्य आणि शनी यांची युती कुंभ राशीसाठी धन त्रिकोण बनवते, पण मानसिक शांती हिरावून घेऊ शकते. वस्तुस्थिती अशी आहे की धन तर येईल, सूर्य शनी मिळून आर्थिक स्थिती मजबूत करतील, पण खर्चही अचानक समोर येऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वैचारिक मतभेद वाढू शकतात. वडील किंवा घरातील वृद्धांशी पैशावरून वाद घालू नका. दुसरा भाव मुखाचा देखील आहे. सूर्य म्हणजे उष्णता आणि शनी म्हणजे वायू मिळून दातांचे दुखणे किंवा तोंडात फोड येण्यासारखे त्रास देऊ शकतात. डोळ्यांची तपासणी नक्की करून घ्या. 15 मार्च नंतर कोणाशीही कडू सत्य बोलणे टाळा. तुमचे सत्य बोलणे शत्रू निर्माण करू शकते. दुसरीकडे प्रथम भावात 2 एप्रिलपर्यंत मंगळ आणि राहूचा अंगारक योग असेल. त्यामुळे 2 एप्रिलपर्यंत डोकेदुखी आणि घाई टाळायची आहे. 11 एप्रिलपर्यंत बुध देखील तिथेच असतील, जे तुम्हाला बिझनेस माइंड बनवतील. उपाय: कुंभ राशीच्या मित्रांनो, दिलासा मोठा आहे, पण जबाबदारी मोठी आहे. 12व्या भावातून बाहेर पडणे म्हणजे स्वातंत्र्य आहे, पण लग्नाला सांभाळणे म्हणजे शिस्त आहे. हा काळ तुमच्या बाजूने करण्यासाठी तुम्हाला हे 3 सोपे उपाय करावे लागतील. पहिला उपाय: अंगारक योग आणि क्रोध शांतीसाठी. 13 फेब्रुवारी ते 2 एप्रिलपर्यंत आपला राग शांत ठेवण्यासाठी दररोज सकाळी कच्ची लस्सी म्हणजेच थोडे दूध आणि जास्त पाणी मिसळून त्याने स्नान करा किंवा ते शिवलिंगावर अर्पण करा. शक्य असेल तर पक्ष्यांना जव किंवा बाजरी खाऊ द्या. याने राहू आणि मंगळची नकारात्मकता तुमच्या डोक्यावरून उतरून जाईल. दुसरा उपाय: सूर्य शनी आणि धनरक्षणासाठी. 15 मार्च नंतर जेव्हा धनभावात सूर्य आणि शनीची युती होईल, तेव्हा कुटुंबात शांतता राखण्यासाठी रविवारी एखाद्या गरीब किंवा दृष्टीहीन व्यक्तीला भोजन द्या. शनी आणि शुक्र यामुळे प्रसन्न होतील. आपल्या बोलण्यात जी आणि आप म्हणजेच अहो जाहो या शब्दांचा वापर वाढवा. तिसरा उपाय: गुरुदेवांच्या कृपेसाठी. कुंभ राशीच्या मित्रांनो, गुरुच तुमचे रक्षण करत आहेत आणि कुंभ राश ही सेवेची राश आहे. गुरु आणि शुक्र यांना एकाच वेळी खुश करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे गोडवा वाटणे. प्रत्येक शुक्रवारी आपल्या घराच्या पूजास्थळी खडी साखर किंवा पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवा आणि ती लहान मुलींना किंवा गरिबांना वाटा. घरातून बाहेर पडताना थोडासा गूळ खाऊन आणि पाणी पिऊन बाहेर पडा. हा छोटासा नियम तुमच्या कामात येणारे अडथळे दूर करेल. मित्रांनो, कुंभ राशीचे लोक तेच असतात जे युग बदलतात. हे 60 दिवस तुमच्या स्वतःच्या ट्रान्सफॉर्मेशनचे आहेत. जुन्या अडचणी, 12वा भाव यातून तुमची सुटका होईल. नवीन ऊर्जा प्रथम भावात तुमच्याकडे आहे आणि धन दुसऱ्या भावात तुमची वाट पाहत आहे. फक्त आपले मन शांत ठेवा आणि गुरुदेवांचा हात धरून ठेवा. यश तुमच्या चरणी लोळण घेईल. जर तुम्हाला हे सविस्तर विश्लेषण आणि माझी ही भविष्यवाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. कमेंट बॉक्समध्ये पूर्ण आत्मविश्वासाने जय शनिदेव किंवा हरे कृष्ण लिहा, कारण नारायणच तुमचे रक्षण करत आहेत. चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. मी लवकरच भेटेन तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शांत रहा, यशस्वी व्हा आणि सकारात्मक रहा. नमस्कार. श्री स्वामी समर्थ.